चे संदर्भ या वादाच्या पाठीमागे आहेत. ब्राह्मण समाजातल्या काही विद्वानांचा आवडता गैरसमज आहे की ब्राह्मण हा श्रेष्ठ असतो आणि शिवाजी महाराजाच्या कर्तृत्वामुळे त्या श्रेष्ठतेच्या सिद्धांताला तडा गेला आणि म्हणून रामदासाचं नसलेलं गुरुपण, दादोजी कोंडदेवाचं नसलेलं गुरुपण हे शिवाजी महाराजांच्या डोक्यावर स्थापित करण्यात आलं. हे विद्वानांचं, हे ब्राह्मणी विद्वानांचं हे कारस्थान आहे. त्यात सगळे ब्राह्मण विद्वान नाहीत. सेतू माधवराव पगडींना हे मान्य नाही, नरहर कुरुंदकरांना हे मान्य नाही, किंवा तुमच्या अ.रा. कुलकर्णींना मान्य नाही. अ.रा. कुलकर्णींनी महाराष्ट्र शासनाच्या समितीमध्ये सही करून सांगितले की रामदास हे गुरु नाहीत. पण गुरु नाहीत म्हणून शत्रूंचे हेर होते का? औरंगजेबाचा हेर ठरवत आहेत काही मंडळी, ब्राह्मणेतर मंडळी. कुठे हेर होते? शिवाजी महाराजांचं गुणगान करणारे, आमच्या संभाजी महाराजांना उपदेश करणारे अनेक रचना, काव्यरचना रामदासांची आहे. त्यांना संत माना की न माना, जंत कसं होऊ शकेल? हेर कसे ठरतील शत्रूचे? दोन्ही बाजूने इतिहासाची संबंध दिशा बदललेली आहे, विकृतीकरण केलेलं आहे, विष पेरलं आहे याही प्रवाहात आणि त्याही प्रवाहात. मी विषाची छाटणी करून मी बाबा असं नाही आहे, तुमचं जातीचं विष तुमच्या मनात ठेवा, किंवा तुम्ही एकमेकाच्या बरोबर उरावर बसून तिकडे काही करा. तुमच्या भांडणामध्ये शिवाजी राजांची एकात्म भूमिका मध्ये होरपळू देऊ नका. महाराज मेल्याची खात्री करून दोन्हीकडले विद्वान उठलेत आणि त्यांच्या इतिहासाचा संबंध अत्यंत विकृत वळण लावलेलं आहे. त्यातून महाराष्ट्राची मुक्तता करावी. औरंगजेबाच्या कैदेतून महाराज सुटले, पण आता या विद्वानांच्या, जातीवादी विद्वानांच्या दोन्हीकडल्या महाराज अडकलेले आहेत. त्यांची सुटका करण्याची माझी धडपड आहे. त्यांच्या डोक्यामध्ये त्यांची ही 1000 किलोमीटरची लांबी रुंदी आहे. फुले, मार्क्स, आंबेडकर सगळे पचवतात, पण त्यांच्या डोक्यात अँटी ब्राह्मण भूमिका आहे. आणि ब्राह्मणांच्या मुठीतून शिवाजी महाराज बाजूला काढण्यासाठी ब्राह्मणाने म्हटलं की शिवाजी महाराजाचे शत्रू मुसलमान आहेत. शरद पाटील त्याच्या विरुद्ध भूमिका घेतात. शिवाजी महाराजाचे शत्रू ब्राह्मण आहेत. ह्या दोन प्रवाहातल्या दोन सिद्धांतांची मी पडताळणी केली. माझं असं लक्षात आलं की महाराजांचे शत्रू मुसलमान जे ठरवतात, ज्या ब्राह्मण इतिहासकारांनी अशा प्रकारचा भास निर्माण केला त्याच्यामध्ये काही पुरंदरे नाहीत, पण बाकीच्यांनी केलं. आणि का तर त्याचं उदाहरण दिलं, अफजल खानाला मारलो. माझा प्रश्न असा होता की अफजल खान हा शिवाजी महाराजाचा शत्रू आहे, म्हणजे तो शत्रू म्हणून मारला, स्वराज्याचा शत्रू म्हणून मारला की मुसलमान म्हणून मारला? या प्रश्नाचं उत्तर माझ्या ग्रंथात, माझ्या भूमिकेतून शिवाजी महाराजने अफजल खान मारला त्याचं कारण स्वराज्याचा तो शत्रू होता म्हणून मारला. आणि मेल्यानंतर त्याची कबर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी खोदली, तिथेच कबर बांधली आणि त्याला स्वराज्याच्या तिजोरीमधून दिवाबत्तीची सोय महाराजांनी करून दिली. म्हणजे महाराज मुसलमान विरोधी नाहीत. याचं कारण महाराजांच्या पदरी हा सिद्धी हिलाल आहे, सिद्धी वहाब आहे, नूर महम्मद आहे, हैदर आहे, मदारी मेहतर आहे. अनेक मुसलमान इस्लामची रक्षण करताना पैगंबराची आणि कुराणची निष्ठा कायम ठेवून शिवाजी महाराजाच्या स्वराज्याशी ते इमानदार आहेत. याचा दुसरा अर्थ असा की जे ब्राह्मण विद्वान शिवाजी महाराजांना मुसलमान विरोधी ठरवत आहेत त्यांचा सिद्धांत चुकीचा आहे. इतिहासाला वाईट, वेगळं, विकृत वळण या लोकांनी दिलेलं आहे. याच्या प्रतिवादात उतरलेले ब्राह्मणेतर विद्वान, विशेषतः शरद पाटील, हे म्हणतायत की महाराजांचे शत्रू मुसलमान नसून ते ब्राह्मण आहेत. या सिद्धांताला विरोधी अशा प्रकारचं उत्तर माझ्याकडे मिळालं संशोधनांती. जर महाराजाचे शत्रू ब्राह्मण असते तर शिवाजी महाराजांनी शत्रूच्या जातीमधील 8 पैकी 7 ब्राह्मण प्रधान अष्टप्रधाना कसे नेमले? एकही अष्टप्रधानातला प्रधान शिवाजी महाराजाच्या कालखंडामध्ये 1630 ते 1680 पर्यंत कुणालाही बडतर्फ केलेलं नाही. शिवाजी महाराजाच्या संबंध इतिहासामध्ये एकच ब्राह्मण शिवाजी महाराजांनी मारला, त्याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. तो स्वराज्यातला ब्राह्मण नव्हे, तो स्वराज्याचा कैवारी माणूस नव्हे, तो अफजल खानाचा वकील होता, तो शत्रू होता. पुन्हा तोच प्रश्न, शिवाजी महाराजांनी या कुलकर्णीला जे मारलं ते ब्राह्मण म्हणून मारलं की स्वराज्याचा शत्रू म्हणून मारलं? नेमकं उत्तर आहे की तो स्वराज्याचा शत्रू होता आणि म्हणून शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला ठार मारलं. या पलीकडे कुठल्याही ब्राह्मणाला ठार मारल्याचं उदाहरण शिवशाहीमध्ये, जे शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीत मला अभ्यासातून मिळालेलं नाही. विनोद अनावरत सारखा मागासवर्गीय अशा प्रकारचा
आंबेडकरवादी म्हणवणारा तो आंबेडकरवादी मला खरा वाटत नाही. मी बाबासाहेब आंबेडकरावरती PhD केलेली आहे. मला आंबेडकरवाद कळतो. माझाही बाबासाहेब आंबेडकरावरती विचाराचा क्लेम आहे आणि याच भूमिकेतून त्यांच्या संबंध भूमिकेचा प्रतिवाद मी या त्या ग्रंथात केला. आणि त्याला शिवाजी महाराज हे ब्राह्मणांची तळी उचलतात, ब्राह्मणाला दक्षिणा देतात, ब्राह्मणशाही जिवंत ठेवतात, ब्राह्मणाला शरण जातात. त्यासाठी शिवाजी महाराजापेक्षा औरंगजेब श्रेष्ठ राजा आहे, जिजामाता ही सामान्य स्त्री होती. अशा प्रकारचे अत्यंत चुकीचं आणि महाराजांच्या स्वराज्याचा अवमान करणारी भूमिका हा तिसरा विद्वान त्या ठिकाणी घेतो. म्हणून तिन्ही विद्वानांचा प्रतिवाद मी केला. शरद पाटलांनी तर पुढे जाऊन शिवाजी महाराज हे शाक्तपंथी होते असाही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ती 1661 पासून त्यांनी दीक्षा दिली शाक्तपंथाची. शाक्तपंथ म्हणजे वामाचारी मार्ग आणि वामाचारामध्ये अत्यंत वाईट मी सांगणं मला योग्य वाटत नाही. चक्रपूजा, नागव्यानं पूजा करणं आणि श्रीशैल जी आहे प्रवरमुख्याबाई तिच्याशी शिवाजी महाराजाचा योग झाला अशा प्रकारचं विधान आपल्या शरद पाटलांनी शिवाजी महाराजाचे शत्रू कोण महमदी की ब्राह्मणी या पुस्तिकेमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. जे महाराज 44 वर्षाचे 8 राण्या त्यांनी दुसरी एक केलं. महाराजांचा तांत्रिक राज्याभिषेक झाला त्या अर्थी महाराजांना 9वी बायको होती आणि ती अस्पृश्य समाजाची होती. हे शरद पाटील मार्क्स फुले आंबेडकरवादी विद्वान लिहितात. त्याचा प्रतिवाद मी 2002 केला. 2003 मध्ये जेम्स लेन प्रकरण झालं. मी या माणसाचं नाव तोंडातून उच्चारणं पाप समजतो. याचं कारण माझ्या महाराष्ट्राच्या माऊलीचं पुन्हा पुन्हा बदनामी करण्यामध्ये अत्यंत पाप आहे. आणि जे कोणते राजकीय नेते, जे कोणते विद्वान, जे कोणी करत असेल त्या संबंध भूमिकेशी माझा संबंध नाही. मी अत्यंत विरोधक त्या बाबतीत. हे प्रकरण कायमचं संपलं जावं. शिवाजी महाराजाचा वापर तुम्ही जयघोष करून आपल्या खुर्च्या बळकट करण्यासाठी कुणी करत असेल तर त्या प्रवृत्तीलाही मला मंजुरी देता येणार नाही. या सर्वांच्या जातीवादी विद्वानांच्या कैदेतून महाराजाची सुटका करणं आवश्यक आहे आणि स्वार्थी राजकारणी व्यवस्थेतूनही महाराजाची सुटका करणं आवश्यक आहे. महाराज हे मेल्याची खात्री करून विद्वान वाटेल ते जर लिहित असतील, मग ते ब्राह्मण असोत की ब्राह्मणेतर असोत, तर तो इतिहास नव्हे, हे इतिहासाचं विकृतीकरण आहे. आणि इतिहासाचं ब्राह्मणीकरण करणं हे जसं पाप आहे तसं इतिहासाचं ब्राह्मणेतर करणं बहुजनकरण करणं हे सुद्धा पाप आहे. ब्राह्मणवाद जसा वाईट तसा ब्राह्मणेतरवादसुद्धा जातीवादीच आहे. एका जातीवादाला दुसरा जातीवाद निर्दोष उत्तर नसतो. जाती व्यवस्थाच संपली पाहिजे या दिशेनं बाबासाहेब लिहित होते, बोलत होते. तोच विचार मीही या भूमिकेतून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून अस्पृश्य बायको जी जोडून दिली महाराजांना ही शरद पाटलांचं आहे. ही हवेतली बाई आहे, हिचं नाव कुठल्याच इतिहासात नाही. बरं, ब्राह्मणांनी ते नाव दाबून ठेवलं म्हणावं तर बहुजनांच्या इतिहासात नाही. पोर्तुगीजांच्या, इंग्लंडच्या, इंग्रजांच्या, मुसलमानांच्या कुठल्याही छोट्या चिटोऱ्यावर सुद्धा ही जी 9वी बायको अस्पृश्य समाजाची जोडून दिली शरद पाटलांनी, तिचं नाव गाव नाही, तिचा पत्ता नाही, तिला मुलं बाळं नाहीत आणि लगेच तिला ते ब्राह्मण प्रधानाने तिला कडेलोट करून मारून टाकलं असे शरद पाटील लिहितात. त्यामुळे शरद पाटलांची विद्वत्तासुद्धा इकडल्या राजवाडे परंपरेतल्या ब्राह्मण्यग्रस्त विद्वानांच्या सारखीच ही करप्ट अशा प्रकारची विद्वत्ता आहे. केवळ राजकारण करप्ट नाही आहे, विद्वानांच्या विद्वत्तासुद्धा करप्ट आहेत. आणि या करप्शनमधून वैचारिक करप्शन भयानक आहे. 100 कोटी जर कोणी खाल्ले तर निदान तेवढ्यापुरतं एक बाजूला अजून 1000 कोटी मिळवता येतील राज्यामध्ये. पण विचारच जर करप्ट जिरला, अख्ख्या पुढल्या पिढ्या सगळ्या बर्बाद होऊ शकतात. आणि महाराष्ट्राचा सध्याचा सांस्कृतिक नकाशा हा बेचिराग झाला. हा संबंध वादळात सापडला, अग्नीमध्ये सापडलेला आहे. आणि मग ब्राह्मणांचा महाराष्ट्र वेगळा, मराठ्यांचा वेगळा, कोळ्यांचा वेगळा, दलितांचा महाराष्ट्र, मुसलमानांचा महाराष्ट्र वेगळा. तीच पुन्हा हिंदुस्थानची परिस्थिती आहे. पुन्हा नवी फाळणी, पुन्हा नवं पाकिस्तान, पुन्हा अमुक. हे मला नको आहे. माझा देश, माझा महाराष्ट्र एकसंघ राहावा या भूमिकेतून ही मी मांडणी केली. सोयराबाईंनी शिवाजी महाराजांना विष घालून ठार मारलं असंही लिहिणारे विद्वान शरद पाटील आहेत किंवा कोकाटे आहेत. आणि म्हणून दोन्हीही प्रवाहातल्या जातीवादी आणि अत्यंत भ्रष्ट अशा प्रकारचे वैचारिकता मांडणाऱ्या दोन प्रवाहातल्या विद्वान म्हणून घेणाऱ्या विद्वानांपासून महाराष्ट्राचा बचाव करणं, जगविख्यात जगवंदनीय महाराजांचं मूळ स्वरूप त्यांच्या मूळ याच्या रूपासह बाहेर यावं. महाराज हिंदू होते का हिंदू होते, हिंदू धर्मात मेले का हिंदू धर्मातच मेले. शिवाजी महाराजांनी कुठलाही धर्म दुसरा स्वीकारला नाही. पण महाराजांचं राजकारण हिंदू होतं का नाही.
कारण मुसलमान त्यांच्या पदरी होते. त्यांच्या राजकारणाला मात्र धर्माची चौकट तुम्हाला बसवता येणार नाही. संविधान जसं निधर्मी आहे तसं महाराजाचं स्वराज्य धर्माच्या पलीकडलं आहे. आणि म्हणून महाराजाच्या राज्याकडे, भूमिकेकडे एका डोळस नव्या विद्वानांनी संबंध गलिच्छ अशा प्रकारचं राजकारण केलं. म्हणजे विद्वतेचं राजकारण हे हानिकारक आहे. आणि त्या राजकारणाचे पडसाद आत्ताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये उमटत आहेत. मग त्यामध्ये कोणी या पक्षाकडे, कोणी त्या पक्षाकडे जाऊन महाराजांच्या इतिहासाचं पुन्हा विनयभंग करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी चालू आहे. म्हणून महाराजांच्या नावावरचं धर्मकारण म्हणजे मूळचा भगवा आहे तेवढा राहू द्या, तो पूर्णपणे असा गडद करायचा आणि महाराजांनाच हिंदुत्ववादी करायचं, किंवा पूर्णपणे भगवा काढायचा आणि महाराजांना फुले शाहू आंबेडकरवादी बनवायचं. अशा प्रकारचे विद्वानांचे प्रयोग आणि त्यांचे संबंध लेखणीचे पराक्रम हे महाराजाच्या इतिहासावरती आणि महाराजाच्या पवित्र कर्तृत्वावरती अन्याय करणारे असल्यामुळं मी ही भूमिका घेऊन ऑगस्ट महिन्यामध्ये 2021ला तो ग्रंथ आला. 2 आवृत्त्या संपल्या आणि आता 3री आवृत्ती चालू आहे. त्या भूमिकेचं मला भांडवल करून मला दुकानदारी करायची नाही तर मी पुस्तकं आणली असेल, विकत बसलो असतो इथे. मला त्या भूमिकेवर पैसा घ्यायचा नाही, कारण माझ्या पूर्वजांनी सबनीस हे नाव महाराजांच्या किल्लेदारामध्ये होतं. सबनीस, खासनीस, वाकनीस ही सगळी मंडळी महाराजाची इमानदार आहेत. त्या इमानदारीमध्ये आमच्या पूर्वजाला आमचं एक 150 एकरची जमीन, वतनदारी, पाटीलकी आणि एक मोठा बुरुज किल्ला मला मिळालेला आहे. त्या वाड्यामध्ये माझा जन्म झाला आणि त्या नाळेतून मी ही संबंध लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या पुस्तकाच्या मागच्या पानावर मी सगळं काय माहिती थोडी लिहिली. शेवटचं वाक्य आहे की या बाबतीत जर मला हुतात्मा व्हावं लागलं तर माझी तयारी आहे. मी इथे माझी पत्रकाराच्या संदर्भातली, महाराजाच्या संदर्भातलं माझी भूमिका नॉन पॉलिटिकल आहे, नॉन रिलिजियस आहे. पण याचं भांडवल कोणी धर्मकारणामध्ये, राजकारणामध्ये विपरीत अंगानं करू नये या दृष्टीनं सगळ्यांना विनंती. कोणतीही नाव तुमच्या डोक्यात आणा, त्या प्रत्येक पुढाऱ्याला माझी विनंती, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझी कळकळून हात जोडून विनंती आहे, एकसंघ महाराष्ट्र राहू द्या. स्वराज्याच्या परंपरेतला महाराष्ट्र जोडूया. सर्व धर्माची माणसं एका नकाशामध्ये आनंदानं जगतील अशा प्रकारचं संवाद पेरू द्या. आणि जर तुम्हाला काही विचका करायचा असेल तर महाराजांच्या नावानं विचका करू नका, ते पाप पेरू नका. विषाच्या पेरणीतून अमृत जन्माला येत नाही. सध्या विषाचीच पेरणी मला अवतीभोवती दिसते आहे. त्यातून वैतागलो, अस्वस्थ झालो आणि ती अस्वस्थता माझ्या सत्याच्या निष्ठेपोटी मी आपल्यासमोर मांडतो आहे.